नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध परीक्षांची किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कापूस या पिकाचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन। तर कापूस या पिकाचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण पाहणार आहोत। तर कापसाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत किती एलिमेंट्स लागतात? टोटल 16। तर मुख्य अन्नद्रव्य कोणकोणते आहेत? कार्बन प्रत्येक पिकाला लागतं। हायड्रोजन, O2 म्हणजे पाणी, NPK नत्रस पूरक पालाश, असे टोटल एलिमेंट्स लागतात आपल्याला 6। त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य लागतं आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर म्हणजेच 3। त्याच्यानंतर लागतं आपल्याला मायक्रोन्यूट्रियन्स तृतीय अन्नद्रव्य जस्त, फेरस, मंगल, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन। मायक्रोन्यूट्रियन्स किती? टोटल 7। असे किती एलिमेंट झाले? टोटल 16 न्यूट्रिशन। तर त्यासाठी आपल्याला निरोगी जमिनीचा बायोग्राफ हे अन्नद्रव्य पटापट उचलण्यासाठी आपल्याला निरोगी जमिनीचा बायोग्राफ आपल्या जमिनीमध्ये योग्य आहे का हे पाहावं लागेल। त्यासाठी माती परीक्षण करून घ्या मित्रांनो, नंतर आपल्याला काय टाकायचं काय नाही हे समजेल। तर सॉईल बायोग्राफ काय सांगतो? आपल्या जमिनीमध्ये खनिज तत्व म्हणजेच माती 45% पाहिजे, हवा 25% पाहिजे आणि पाणी 25% पाहिजे, 5% कार्बन पाहिजे। आपल्या जमिनीमध्ये आज किती टक्के कार्बन आहे? 0.5 आहे। इथं किती सांगितलं आहे? 5%। कितीचा फरक आहे? 10%चा। म्हणजे उत्पादन किती? आज आपलं कॉटनचं सरासरी 10 क्विंटल। म्हणजे आपण याची जर भरपाई केली 5%ची कार्बनची तर आपण किती उत्पादन घेऊ शकतो? 100 क्विंटल। आलं लक्षात? म्हणजे 10 क्विंटल आपण घ्यायलो ना 5% कार्बन असताना 0.5% कार्बन आहे, म्हणजे 0.50 च्या आत आहे आपण। तर आपण किती उत्पादन घ्यायला लागलो? 10 क्विंटल। याची जर भरपाई केली तर आपल्याला उत्पादन किती निघेल? 100 क्विंटल। एवढी मोठी दरी आहे मित्रांनो, पहा। तर तो विषय वेगळा आहे, विषयाचं विषयांतर होईल। तर आपण आज पाहत आहोत कापूस या पिकाचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन। तर मित्रांनो, कापूस या पिकाची लाईफ किती दिवस आहे? लाईफ आहे कापसाची? 12 महिन्याची होती, पण आपण आज ते 8 महिन्यामध्ये कापूस उपटून फेकून देतोय। म्हणजे सरासरी आपण 9 महिन्यापर्यंत फरदड वगैरे कापूस घेतोय। 9 महिने। जूनला लावलं, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, जानेवारीमध्ये उपटून फेकून देतोय, है ना? 9 महिने। तर 9 महिन्यामध्ये पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं कराल? पिकाची अवस्था पहा अगोदर। पिकाची अवस्था 3 असतात मित्रांनो: बाल्यावस्था, प्रौढावस्था आणि परिपक्व मॅच्युरिटी अवस्था। तर ह्या 3 अवस्थेमध्ये कसं व्यवस्थापन करायचं खताचं? तर अगोदर एक गोला मारा, त्याच्यामध्ये 9 मंथ लिहा। 9 महिने आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे। त्याच्यामध्ये नत्राचे रिलेटेड खतं घ्यायचे आहेत आपल्याला 1 ते 3 महिन्यापर्यंत। त्याच्यानंतर फॉस्फरसचे रिलेटेड खतं घ्यायचे आहेत आपल्याला 3 ते 6 महिन्यापर्यंत आणि पोटॅशियम रिलेटेड खतं घ्यायचे आहेत आपल्याला 6 ते 9 महिन्यापर्यंत। म्हणजे नत्र घेतलं म्हणजे नुसतं युरिया टाकायचं का? नाही, नत्रासोबत नत्राचे रिलेटेड खतं म्हटलंय मी। तर कसं घ्यायचं हे पहा, तुर्तास सांगतो। मुख्य अन्नद्रव्य घ्यायचं आहे आपल्याला 65%, म्हणजे नत्राच्या रिलेटेड खतं घ्यायचे आहेत आपल्याला 65%। त्याच्यासोबत दुय्यम अन्नद्रव्य घ्यायचं आहे 20% आणि त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रियंट घ्यायचं आहे आपल्याला 15%, असं 100%। दुसऱ्या 3 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? फॉस्फरसचे रिलेटेड खतं घ्यायचे आहेत 65%। फॉस्फरसचे रिलेटेड खतं घ्यायचे आहेत 65% मुख्य अन्नद्रव्यामध्ये। फॉस्फरसचे रिलेटेड खतं घ्यायचे आहेत दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपल्याला 20%। फॉस्फरसचे रिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचे आहेत आपल्याला 15%, असं 100%। तिसऱ्या डोसमध्ये आपल्याला घ्यायचं आहे, तिसऱ्या डोसमध्ये 6 ते 9 महिन्यामध्ये फरदड जर घ्यायची असेल तर हा डोस टाकायचा मित्रांनो, नाहीतर नाही टाकायचा। आलं लक्षात? फरदड ज्यांना घ्यायची आहे त्यांनीच हा डोस टाकायचा, नाहीतर 2च डोसवर आपला कापूस निघतो, ही गोष्ट लक्षात घ्या। तर तिसऱ्या फरदड जर घ्यायची असेल त्यांच्यासाठी सांगतोय 6 ते 9 महिन्यामध्ये घ्यायचे आहेत आपल्याला स्फुरद म्हणजे पोटॅशचे रिलेटेड खत घ्यायचे आहेत आपल्याला 65%। पोटॅशचे रिलेटेड खतं घ्यायचे आहेत आपल्याला दुय्यम अन्नद्रव्यामध्ये 20% आणि पोटॅशचे रिलेटेड खतं घ्यायचे आहेत आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये 15%, असं टोटल 100%। असं मॅनेजमेंट जर तुम्ही केलं मित्रांनो तर कापूस तुम्हाला कमीत कमी कोरडवाहूला 15 क्विंटल आणि बागायतीला 25 क्विंटल 100% म्हणजे 100% मिळेल, यात शंका नाही। तर मित्रांनो, आता पाहूया आपण निरोगी जमिनीचा बायोग्राफकडे वळूया।
तर माती परीक्षण करा मित्रांनो. माती परीक्षण केल्याशिवाय काही समजत नाही बाकीचं, कोणीही तज्ज्ञ असू द्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या जमिनीचा pH. pH हा माणसाच्या टेम्परेचर प्रमाण असतो. जास्त टेम्परेचर झालं तरी चालत नाही, कमी टेम्परेचर झालं तरी चालत नाही. त्यामुळे pH आपल्या जमिनीचा मेंटेन असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट EC, इलेक्ट्रिक कंटिन्युटी, प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहकता ही पण मेंटेन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे OC, ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बन जर समजा चांगले पर्सेंटेज असेल 1% जर असेल, इथं 5% सांगितलं आहे निरोगी बायो जमिनीच्या बायोग्राफमध्ये, पण 1% जरी असला तरी ठीक आहे आपल्यासाठी. 1% जर असेल तर तुमचे जमिनीमध्ये जे खतं आहेत ते खतं शोषून घेण्याची जास्त क्षमता कार्बनमध्ये असते, आणि ते जर खतं चांगले शोषून धरून जर ठेवले तर तुमच्या पिकाचे मुळं चांगल्या पद्धतीने ते उचलू शकतात आणि आपल्या क्रॉपला पोषणासाठी ते देऊ शकतात. तर कार्बन पर्सेंटेज जर चांगली ठेवण्यासाठी मदत आपल्याला pH मध्ये होत असते. तर pH मेंटेन करा, कार्बन पर्सेंटेज चांगली राहील. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. आणि अधिक माहिती जर पाहिजे असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधावा. जय हिंद, जय भारत.